पिसमिल डिस्ट्रीब्युशन ऑफ कॅश या टॉपिकच्या शेवटाकडे आपण आलेलो आहोत. आज यामध्ये आपण बघणार आहोत प्रॅक्टिकल एक्झाम्पल नंबर 10. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर वसंत बोरस्ते, डिपार्टमेंट ऑफ कॉमर्स, KTHM कॉलेज, नाशिक. मागच्या एक्झाम्पल मध्ये आपण बघितलं की प्रॉफिट अँड लॉस जर लायबिलिटी साईडला असेल आणि ऍसेट साईडला असेल तर त्याच्या ऍडजस्टमेंट कशा करायच्या त्या बघितल्या. आज आपण बघणार आहोत एखादी ऍसेट जर एखाद्या पार्टनरने टेक ओव्हर केली त्या संदर्भातल्या ऍडजस्टमेंट कशा करायच्या. चला तर मग सुरू करूया प्रॅक्टिकल एक्झाम्पल नंबर 10. हे आहे पिसमिल डिस्ट्रीब्युशन ऑफ कॅशचं प्रॅक्टिकल एक्झाम्पल नंबर 10. ABC नावाचे 3 पार्टनर आहे ज्यांचा रेशो दिलेला आहे 5:3:2. त्यांनी त्यांची पार्टनरशिप फॉर्म 31 डिसेंबर 2019 ला रिझॉल्व्ह करायचं ठरवलं, ज्या दिवशी त्यांचं बॅलन्स शीट आपल्या समोर आहे. तुम्ही या एक्झाम्पलचा स्क्रीनशॉट काढून घ्या किंवा नोटबुक मध्ये नोट डाऊन करून घ्या, लिहून घ्या. तुम्हाला जे सोयीचं असेल त्याप्रमाणे तुम्ही एक्झाम्पल लिहू शकता किंवा स्क्रीनशॉट काढू शकता. या एक्झाम्पलला अजून एक तुम्ही व्हिडिओ बघताना YouTube मध्ये जर बघत असाल तर तो व्हिडिओ मिनिमम 360 पिक्सल किंवा 480 पिक्सलला बघा, म्हणजे जेणेकरून व्हिज्युअलायझेशन जे आहे, क्लॅरिटी जी आहे ती चांगली दिसेल. त्याचबरोबर या आधीचे जे काही 9-10 व्हिडिओ आहेत ते तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये मी त्याच्या लिंक दिलेल्या आहे. तुम्हाला ते व्हिडिओ देखील त्या डिस्क्रिप्शन लिंक मध्ये बघता येतील. तर सुरू करूया. एक्झाम्पल बॅलन्स शीट लायबिलिटी साइड कॅपिटल ABC प्रॉफिट अँड लॉस दिला आहे. क्रेडिटर्स थर्ड पार्टी लायबिलिटी, एज लोन म्हणजे पार्टनरचं लोन, बिल्स पेबल थर्ड पार्टी लायबिलिटी आणि मिसेस एज लोन म्हणजे थर्ड पार्टी लायबिलिटी. तो आपल्याकडे 3 थर्ड पार्टी लायबिलिटी आहे, मिसेस एज लोन, बिल्स पेबल आणि क्रेडिटर्स. त्या व्यतिरिक्त इंटरनल पार्टनरचं लोन आहे एचं. त्याच्या व्यतिरिक्त बॅलन्स शीटच्या ऍसेट साइडला ऍसेट्स आहेत ज्यामध्ये बँक बॅलन्स दिलाय 60,000. ऍडजस्टमेंट काय दिलं बघा. दिनेश वॉज अपॉइंटेड टू बी इन चार्ज ऑफ डिझोल्युशन प्रोसिडिंग and was to be paid ₹15,000 towards his remuneration and expenses. म्हणजे पहिल्याच दिवशी रिअलायझेशनचा एक्सपेन्स आपल्याला किती करायचा, 15,000. तो दिनेश नावाचा व्यक्ती अपॉइंट केला त्या कामासाठी. ऍज पर द अग्रीमेंट विथ द बँक, पार्टनर्स वेर एंटायटल्ड टू विथड्रॉ ₹30,000 ओनली ॲट प्रेझेंट. म्हणजे पहिल्या दिवशी आपल्याला फक्त 30,000 रुपये काढता येणार आहे. आपल्याकडे बँक बॅलन्स किती बघा, 60,000, आणि आपल्याला फक्त पैसे किती काढता येणार पहिल्या दिवशी, 30,000 रुपये. Partners are entitled to withdraw ₹30,000 only at present and balance 30,000 जे आहेत can withdraw only after 10th March, 10 मार्च नंतर, म्हणजे आपण ते 27 मार्चच्या रिअलायझेशन मध्ये ऍड करू शकतो, काढू शकतो. It was also agreed that cash should be distributed in their due order as and when received. म्हणजे कॅश जी आहे ती आपल्याला त्या ड्यू ऑर्डर मध्ये, म्हणजेच आपण याची लायबिलिटीची प्रायोरिटी ऑफ पेमेंट करणार आहोत किंवा ऑर्डर ऑफ पेमेंट करणार आहोत त्यामध्ये वाटायची, आणि जेव्हा केव्हा कॅश अवेलेबल होईल तेव्हा तुम्हाला ती कॅश डिस्ट्रीब्यूट करायची. डेट दिली आहे आणि रिअलायझेशन दिले आहे 29 ला 75,000, 29 फेब्रुवारीला 1,05,000 आणि 27 मार्चला 33,000. ऍट द एंड इन मार्च 2020, म्हणजे मार्च महिन्याच्या शेवटच्या दिवशी असं म्हणूया आपण, unrealized stock of ₹15,000 were taken by Mr. A at 50% of their book value. आपल्याकडे स्टॉकची व्हॅल्यू आहे 15,000, त्याच्यात तो त्यांनी कितीला घेतलाय, 80% ला, म्हणजे 15,000च्या 80% येतात 12,000 रुपये. त्या किमतीला त्याने स्टॉक घेतला. ती ही ऍडजस्टमेंट कशी करायची हे आपण बघणार आहोत. प्रिपेअर स्टेटमेंट शोइंग पिसमिल डिस्ट्रीब्युशन ऑफ कॅश ॲज पर सरप्लस कॅपिटल मेथड. सरप्लस कॅपिटल मेथड आज मी एकदम फास्ट मध्ये घेणार आहे, छोटस पटकन, जेणेकरून तुम्हाला पुढचा एक्झाम्पल वरती कॉन्सन्ट्रेट करता येईल. सरप्लस कॅपिटल एव्हाना तुम्हाला एवढ्या एक्झाम्पल मध्ये यायला लागला असेल चांगल्या प्रकारे, प्रॅक्टिस करा. अजून प्रॅक्टिस केल्याने ते तुम्हाला सहजपणे जमेल. सो इथे आहे स्टेटमेंट शोइंग सरप्लस कॅपिटल, सिरियल नंबर, पर्टिक्युलर्स आणि 3 पार्टनरचे कॉलम. ABC नावाचे पार्टनर आहेत, त्या तिघांचे कॉलम. पहिल्या ओळीमध्ये घ्यायचं बॅलन्स ॲज पर बॅलन्स शीट जो दिला तुम्हाला 90, 60 आणि 30 ABCचा. प्रॉफिट शेअरिंग रेशो दिलाय 5:3:2, मग तो घेणार 5:3:2. लायबिलिटी साइडला प्रॉफिट अँड लॉस आहे. आपण प्रॉफिट अँड लॉस लायबिलिटी साइडला असेल म्हणजे क्रेडिट बॅलन्स आहे, म्हणजेच प्रॉफिट आहे हा. ऍसेट साइडला असतं तर लॉस असतं, ज्याला डेबिट बॅलन्स म्हटलं असतं. या प्रॉफिट अँड लॉसच्या ऐवजी मी मागेही तुम्हाला सांगितलं की इथे जनरल रिझर्व्ह असू शकतो, रिझर्व्ह फंड असू शकतो, रिझर्व्ह असू शकतो, जनरल रिझर्व्ह फंड असू शकतो. यापैकी काही नाव असेल तर तो त्या कॅपिटल मध्ये काय करायचं आहे, ऍड करायचं आहे. आता 30,000 होते, 30,000 5:3:2 देऊन टाका, म्हणजे ते आले 15,000, 9,000 आणि 6,000. कसे वाटायचे, तर 30,000 गुणिले 5 भागिले 10, तर ती रक्कम आली 15,000 रुपये. त्यानंतर पुढची स्टेप आहे ऍडजस्टेड कॅपिटल. बघा, ऍडजस्टेड कॅपिटल म्हणजे काय, कॅपिटल अधिक प्रॉफिट शेअरिंग रेशो मध्ये वाटलेला तुमचा प्रॉफिट अँड लॉस किंवा जनरल रिझर्व्ह किंवा रिझर्व्ह फंड वॉट एव्हर, हे ऍड केलं तर आपल्याकडे ऍडजस्टेड कॅपिटल आलं 105, 69 आणि 36,000 रुपये. त्यानंतर घ्यायचा PSR प्रॉफिट शेअरिंग रेशो 5:3:2. पुढची स्टेप काय आहे,
आठवत असेल तुम्हाला एक्झॅक्टली युनिट कॅपिटल म्हणजे काय, तर कॅपिटल ऍडजस्टेड कॅपिटल भागिले प्रॉफिट शेअरिंग रेशो 1,05,000 भागिले 5 किती येणार 21,000, 69 भागिले 3 23 आणि 36 भागिले 2 18. या तिघांपैकी जी कमी रक्कम असेल तिला म्हणायचं बेस कॅपिटल. कशासाठी, प्रपोर्शनेट कॅपिटल काढण्यासाठी. म्हणून पुढचे सूत्र आहे प्रपोर्शनेट कॅपिटल. त्याचं सूत्र आहे बेस गुणिले PSR. बेस किती मांडला आपण आता 18,000. 18,000 गुणिले 5 18 पंचे 90,000. 18,000 गुणिले 3 54,000 आणि 18,000 दुने 18,000 गुणिले 2 36,000. तो आपल्याला मिळालं प्रपोर्शनेट मिळालं. आपण काय करू शकतो, प्रपोर्शनेट कॅपिटल हे ऍडजस्टेड कॅपिटल मधून मायनस केलं तर आपल्याला मिळेल सरप्लस कॅपिटल. म्हणजे 105 वजा 90. आपल्याला पुढची स्टेप असेल सरप्लस कॅपिटल. ए आणि बी चा सरप्लस आला बघा 105 म्हणजे 1,05,000 वजा 90 15,000, 69 वजा 54 15,000 आणि 36 वजा 36 नील. आता प्रपोर्शनेट कॅपिटल मिळालं. खरं तर आपल्याला ऍब्सोल्यूट सरप्लस काढायचं म्हणजे एका पार्टनरने किती एक्स्ट्रा कॅपिटल दिलं ते शोधायचं. म्हणून आपण वरच्या ज्या सगळ्या स्टेप्स आहेत त्या रिपीट करणार आहेत. मग प्रॉफिट शेअरिंग रेशो 5/3/2 5/3/2 आला. फक्त ए चा आणि बी चा, सी चा बॅलन्स 0 झालाय त्यामुळे सी चा आपण काही विचार करणार नाही. त्यानंतर युनिट कॅपिटल पुन्हा पहिल्यासारखंच कॅपिटल भागिले प्रॉफिट शेअरिंग रेशो केलं तर तसंच इथे कॅपिटल किती 15,000 भागिले 5 बरोबर किती आलं 3,000 आणि 15,000 भागिले 3 बरोबर किती आलं 5,000. या दोघांपैकी कमी रक्कम कोणती आहे, तो 5 आहे. या दोघांपैकी कमी 5 आहे म्हणून आपण 3 आहे म्हणून आपण काय करणार 3 ला प्रपोर्शनेट कॅपिटल शोधण्यासाठी बेस कॅपिटल मांडणार. म्हणून बेस कॅपिटल 3,000 जी मी वेगळ्या कलर मध्ये मेन्शन केलेली तुम्ही तिला कंसामध्ये किंवा सर्कल करू शकता. तो पुढची स्टेप आहे प्रपोर्शनेट कॅपिटल बेस गुणिले प्रॉफिट शेअरिंग रेशो. बेस 3,000 गुणिले प्रॉफिट शेअरिंग रेशो 5 बरोबर उत्तर आलं 15. बेस 3,000 गुणिले प्रॉफिट शेअरिंग रेशो 3 3 त्रिक 9 उत्तर आलं 9,000. आणि अशा प्रकारे आपल्याला मिळाला ऍब्सोल्यूट सरप्लस जो किती आला 6,000 रुपये. कोणाचा, बी चा. म्हणजे 15 वजा 15 किती झाले 0 आणि 15 वजा 9 किती झाले 6. बी चा सरप्लस मिळाला 6. ऍब्सोल्यूट सरप्लस ज्याला म्हणूया 6,000 आणि सरप्लस ए चा आणि बी चा 15,000 आहे. आता या बी ला 15,000 इथं सरप्लस आहे पण याला इथे 6 मिळाले. इथे या स्टेजला किती मिळून फक्त 9. त्यावरून आपण प्रायोरिटी ऑफ पेमेंट बनवू शकतो. प्रायोरिटी ऑफ पेमेंट मध्ये सगळ्यात पहिला आयटम एक्झाम्पल मध्ये दिलाय किती की दिनेश नावाचा जो व्यक्ती आहे ज्याला आपण डिझोल्युशन साठी नेमलेलं आहे, रिअलायझेशनचा खर्च किंवा त्याचं रेम्युनरेशन ते किती आहे 15,000 म्हणून एक नंबर रिअलायझेशनचा एक्सपेन्सेस 15,000. त्याच्यानंतर थर्ड पार्टी लायबिलिटी. आपल्या लायबिलिटी साईडला मगाशी मी तुम्हाला सांगितलं क्रेडिटर्स, बिल्स पेबल आणि मिसेस S2 हे 3 थर्ड पार्टी लायबिलिटी आहे. म्हणून आपण थर्ड पार्टी लायबिलिटी क्रेडिटर्स, मिसेस S2 आणि बिल्स पेबल 75 45 आणि 30 म्हणजे एकूण 1.5 लाख रुपये आपल्याला पाहिजे. 1.5 लाख नसतील तर त्यांचा रेशो वापरायचा आहे 75 45 30 म्हणजे तो रेशो येतो 5/3/2 म्हणजे 15 ने भाग दिला तर 15 5 75 75,000 इथे घेतले, 45,000 इथे घेतले आणि 30,000 इथे घेतले. आणि याला जर 15 ने भाग दिला तर 15 5 75 15 2 30 15 त्रिक 45 आणि 15 2 30 म्हणजे रेशो आला 5/3/2. समजलं असेल तुम्हाला. लायबिलिटीचा रेशो आपण काढला 5/3/2. ओके. त्यानंतर पुढची स्टेप आहे पार्टनरचं लोन जर असेल तर आपल्याकडे मिस्टर ए चं लोन आहे किती 30,000 म्हणून आपण पुढची स्टेज ए लोन 30,000. त्यानंतर ऍब्सोल्यूट सरप्लस 6,000 सरप्लस 15 आणि 9 मग सांगितलं तुम्हाला 15 आहे पण 15 पैकी 6 इथं देणार आहे आपण या स्टेजला 15,000 म्हणून आपण 15 पैकी 6 गेले तर राहिले किती 9 म्हणून 15,000 ए ला मिळतील 9,000 बी ला मिळतील आणि उरलेले सगळे पैसे सगळ्या पार्टनरला प्रॉफिट शेअरिंग रेशो मध्ये मिळतील. तो अशा पद्धतीने आपण बनवणार प्रायोरिटी ऑफ पेमेंट. त्यानंतर बनवायचे स्टेटमेंट शोईंग पिसमेल डिस्ट्रीब्युशन ऑफ कॅश ज्यामध्ये पहिले 4 कॉलम फिक्स आहे डेट पर्टिक्युलर्स अवेलेबल कॅश अँड टोटल लायबिलिटी. आता हा टोटल लायबिलिटी एक्स्ट्रा कॉलम आहे तुम्हाला बऱ्याचशा बुक्स मध्ये किंवा इतर ठिकाणी हा दिसणार नाही परंतु तो कॉलम आवश्यक आहे जेणेकरून तुम्हाला उदाहरण सोडवताना क्रॉस चेक करणं सोपं जाईल. त्यानंतर क्रेडिटर्स, मिसेस S2 आणि बिल्स पेबल जे प्रायोरिटी ऑफ पेमेंट मध्ये 3 आयटम आहे ज्यांना थर्ड पार्टी लायबिलिटी म्हटलं ते तिघं कॉलम आपण बनवून घेतले. क्रेडिटर्स, बिल, मिसेस S2 आणि बिल्स पेबल. त्यानंतर आहे पार्टनर्स लोन जे तुम्हाला इथे दिसतंय पार्टनर्स लोन किंवा इथे गेलात तरी तुम्हाला पार्टनर्स लोन दिसेल ते किती आहे पार्टनर्स लोन आणि शेवटी सगळ्यात शेवटी तिघांचं कॅपिटलचा बॅलन्स आहे. सो पहिल्या वेळेमध्ये आपण काय करणार बॅलन्स ॲज पर बॅलन्स शीट किती आहे तर आपला कॅश काही नाही आपल्याकडे क्रेडिटर्स 75 मिसेस S2 45 बिल्स पेबल 30 S2 30 आणि कॅपिटल आहे 90 60 30. तुम्ही एक्झाम्पलचा स्क्रीनशॉट काढून ठेवला असेल तर तो स्क्रीनशॉट आणि इथे तुम्हाला एक्झाम्पल बघायला मिळेल. त्या स्क्रीनशॉट वरनं तुम्हाला ते या फिगर्स नोट डाऊन करता येतील. चला तर मग पुढे आता प्रॉफिट अँड लॉस जो आहे लायबिलिटी साईडला जो पार्टनरचाच असतो प्रॉफिट त्यांचाच हिस्सा असतो आपण त्यांनाच देऊन टाकूया.
तो त्यांना तो वाटला 15,9 आणि 6 जो आपण ऑलरेडी स्टेटमेंट शोईंग सरप्लस कॅपिटल मध्ये घेतला होता 15,9,6 तो कसा आला तर 30,000 गुणिले 5 भागिले 6 म्हणजे येणार ए चा शेअर 30,000 गुणिले 3 इथे जर कॅल्क्युलेशन केलं इक्वल टू 30,000 गुणिले 5 भागिले 10 हे बघा हा आला ए चा हिस्सा. त्यानंतर सेम सूत्र वापरायचं फक्त गुणिले 5 ऐवजी गुणिले 3 म्हणजे 3 भाग बी चे म्हणून 9,000 पुन्हा तेच सूत्र तर गुणिले 3 च्या ऐवजी 2 म्हणजे उत्तर आलं 15,9 आणि 6 जे आपण ऍडजस्ट केले तर आपल्याकडे ऍडजस्टेड कॅपिटल आलं 105, 69 आणि 36,000 रुपये. बाकीचे बॅलन्स ऍज इट इज आहे. पहिल्या दिवशी आपण बँकेतनं कॅश किती काढतोय बघा 30,000. इथं एक्झाम्पल मध्ये दिलंय की on the very first day at per the agreement with the bank partners were entitled to withdraw rupees 30,000 only at present म्हणजे या दिवशी म्हणजे 31 डिसेंबर 19 ला किंवा 1 जानेवारी 20 ला आपण फक्त 30,000 रुपये बँकेतनं काढू शकतो. मग आपण 30,000 रुपये विथड्रॉ करणार कॅश विथड्रॉन फ्रॉम बँक 30,000. त्याच्यात सगळ्यात पहिल्यांदा खर्च कोणाचा करायचा आहे तर प्रायोरिटी ऑफ पेमेंट डोळ्यासमोर नेहमी ठेवायचं. मग डोळ्यासमोर तुमचं प्रायोरिटी ऑफ पेमेंट असेल तर यामध्ये तुम्हाला पहिला खर्च कोणाला द्यायचा आहे मिस्टर दिनेश नावाच्या व्यक्तीला तुम्ही रिअलायझेशन करण्याकरता नेमलेले आहे त्याला किती द्यायचे 15,000. सो लेस पेमेंट टू किंवा रेम्युनरेशन टू दिनेश 15,000 कॅश शिल्लक राहिली 15. त्याच्यानंतर पहिलं पेमेंट आहे आपलं दिनेशचं झाल्यानंतर प्रायोरिटी ऑफ पेमेंट मध्ये थर्ड पार्टी लायबिलिटी. सो थर्ड पार्टी लायबिलिटी आपल्याला द्यायची आहे. इथे प्रायोरिटी मध्ये फक्त नंबरिंग चुकलंय तर नंबरिंग चेंज करून घेतो मी आणि 6 ओके. तर क्रेडिटर्स मिसेस एज लोन आणि बिल्स पेबल पैसे 1.5 लाख रुपये असतील तर ठीक अदरवाईज 5:3:2 रेशो वापरायचा. आपल्याकडे फक्त 15,000 आहे म्हणून आपण बघा 5:3:2 या रेशो मध्ये वाटले. लेस पेड टू क्रेडिटर्स मिसेस एज लोन आणि बिल्स पेबल ही 5:3:2 15,000 कॅश गेली. टोटल लायबिलिटी 15,000 गेली. क्रेडिटर्सला मिळतील 7,500 म्हणजे 15,000 गुणिले 5 भागिले 10 7.5 येतील. कॅल्क्युलेशन एव्हाना तुम्हाला जमायला लागले असतील कॅल्क्युलेटर पण यूज करू शकतात. 15,000 गुणिले 3 भागिले 10 4,500 आणि 15,000 गुणिले 2 भागिले 10 3,000 रुपये. अशा प्रमाणे त्यांना पैसे दिल्यावर आपल्याकडे बॅलन्स उरतो कॅश 0. त्यानंतर टोटल लायबिलिटी आपल्याकडे शिल्लक आहे 375. क्रेडिटर 75 होते 7.5 गेले 67,500. मिसेस ए 245 होतं 4.5 गेले राहिले 40,500. बिल्स पेबल 30 होते 3 गेले राहिले 27,000. कॅश संपली. आता पुढचं पेमेंट आपल्या करण्यासाठी कॅश राहिलेलं नाही म्हणून काय करायचं पहिलं रिअलायझेशन 29 जानेवारीला मागून घ्या 75,000. तारीख टाका 29 जानेवारी डेट कॉलम मध्ये. पर्टिक्युलर्स मध्ये फर्स्ट रिअलायझेशन किती 75,000. पैसे कोणाचे द्यायचे बाकी आहे पहिले क्रेडिटर्स मिसेस एज लोन आणि बिल्स पेबल. मग तिघांनाच परत देऊन टाका. क्रेडिटर्स मिसेस एज लोन आणि बिल्स पेबल 75 दिले. 75 कॅश कमी झाली 75 टोटल लायबिलिटी कमी झाली. त्यातले 5 भाग क्रेडिटर्सला 3 भाग मिसेस एज लोनला आणि 2 भाग बिल्स पेबलला. तो अशा पद्धतीने त्यांना अमाऊंट दिल्यानंतर आपल्याकडे बॅलन्स शिल्लक आला 0. कॅश काही नाही राहिली. टोटल लायबिलिटी 3 लाखांहून शिल्लक आहे. क्रेडिटर्स 30,000 शिल्लक आहे. 18,000 अजून एचं लोन शिल्लक आहे आणि बिल्स पेबल शिल्लक आहे 12,000 रुपये. आता ही टोटल लायबिलिटी म्हणजे काय आपली अजून जी लायबिलिटी दिलेली नाही किंवा अजून देणं बाकी आहे ती म्हणजे बघा ही आपली रक्कम बाकी आहे 30,000 अधिक 18 48 अधिक 12 60 अधिक या इकडच्या लायबिलिटी अधिक 30 अधिक 105 अधिक 69 अधिक 36,000 बरोबर 3 लाख रुपये येतात. तो अनपेड बॅलन्स किती आहे 3 लाख. पैसे संपले. पुढचं रिअलायझेशन नंबर 2 29 फेब्रुवारीला किती आहे 1,05,000. मग डेट कॉलम मध्ये 29 फेब्रुवारी सेकंड रिअलायझेशन 1,05,000. आता बघा या तिघांना मिळून किती द्यायचे होते इथे तुम्हाला दिसेल तिघांना मिळून 1.5 लाख द्यायचे होते. 1.5 लाखापैकी इथे आपण पहिल्या स्टेजमध्ये त्यांना 15,000 दिले. या स्टेजमध्ये त्यांना 75,000 दिले म्हणजे 90,000 ऑलरेडी आपण पेमेंट केले. 75 अधिक 15 राहिले किती 60. आपण 60च देणार. लेस पेड टू क्रेडिटर्स मिसेस एज लोन आणि बिल्स पेबल कंसामध्ये रेशो लिहून घ्यायचा 5:3:2 60,000 देणार. 60 कॅश कमी होणार. टोटल लायबिलिटी 60 न कमी होणार. क्रेडिटर्स मिसेस एज लोन आणि बिल्स पेबल किती देणं बाकी आहे बघा 30 18 12 बरोबर तेवढीच येते. कॅल्क्युलेशन 60,000 गुणिले 5 भागिले 10 करा 30च येईल. 60,000 गुणिले 3 भागिले 10 18 येईल आणि 60,000 गुणिले 2 भागिले 10 12,000 येईल. म्हणजे त्यांचं देणं घेणं संपलं. लायबिलिटी थर्ड पार्टी लायबिलिटी सगळ्या नील झाल्या बघा. क्रेडिटर्स मिसेस एज लोन आणि बिल्स पेबल 0. त्यानंतर सुद्धा आपल्याकडे बॅलन्स किती शिल्लक आहे टोटल लायबिलिटीचा 2,40,000 म्हणजे अजून 2,40,000 रुपये पेमेंट आपल्याला करायचं आहे. आणि कॅश शिल्लक 105 होती म्हणजे 105 म्हणजे 1,05,000
त्यापैकी 60 गेले, राहिले किती 45. आता पुढचं काय करायचं आहे तर एचं लोन जे आहे 30,000 रुपये ते पेड करायचे. प्रायोरिटी ऑफ पेमेंट बघा, पेमेंट मध्ये बघा पार्टनर्स लोन ए किती आहे 30,000. तो लगेच पेमेंट करून टाका. लेस पे टू मिस्टर ए 30,000 कॅश गेली, टोटल लायबिलिटी गेली 30,000 आणि मिसेस ए लोन सॉरी मिस्टर ए म्हणजे पार्टनरचं लोन गेलं 30,000. बॅलन्स किती राहिला? एचं लोन नील झालं, कॅश शिल्लक राहिली 45 मधून 30 गेले 15, 240 मधून 30 गेले 2,10,000 टोटल लायबिलिटी शिल्लक आहे. आता आपल्याकडे कॅश शिल्लक आहे 15,000 आणि आपल्याला पुढचं पेमेंट कोणाचं करायचं आहे? प्रायोरिटी ऑफ पेमेंट मध्ये बघा ऍब्सोल्यूट सरप्लस 6,000 कोणाचा? बी चा. तो लेस पेड टू मिस्टर बी कंसामध्ये लिहायचं ऍब्सोल्यूट सरप्लस किती आहे? ऍब्सोल्यूट सरप्लस 6,000. टोटल लायबिलिटी कमी होणार 6 ने, कॅश कमी होणार 6 ने आणि टोटल बी च्या कॉलम मध्ये लिहायचे 6,000. चुकून ए च्या कॉलम मध्ये लिहायचे नाही, कारण बऱ्याचदा ए हा पहिल्यांदा असतो म्हणून आपण त्याच्या कॉलम मध्ये बऱ्याचदा चुकून लिहितो. तसं काही लिहायचं नाही, तर बी च्या कॉलम मध्ये लिहायचे 6,000. त्याला 6,000 दिल्यानंतर त्याचा बॅलन्स किती राहिला? 63. सी चं कॅपिटल ऍज इट इज आहे, ए चं कॅपिटल ऍज इट इज आहे आणि टोटल कॅश आपल्याकडे 15 होती, 6 गेले, राहिले 9. 2,10,000 टोटल लायबिलिटी होती, 6 गेली, 2,04,000 अजून टोटल लायबिलिटी शिल्लक आहे. सरप्लस दिल्या ऍब्सोल्यूट सरप्लस दिल्यानंतर आपल्याला यायचे पेमेंट सरप्लस कॅपिटल. बघा इथे ऍब्सोल्यूट सरप्लस पेड झाला. आता काय करायचंय? सरप्लस कोणाचा आहे? ए चा आणि बी चा. किती आहे? 15 आणि 9 म्हणजे 15 9 24,000 रुपये आपल्याकडे असायला पाहिजे, परंतु आपल्याकडे नाहीये. आता 9,000 देऊन टाका. 9,000 कॅश गेली, 9,000 टोटल लायबिलिटी गेली आणि त्यांचा रेशो वापरणार आपण 5:3. तर कॅल्क्युलेशन करताना 9,000 कॅल्क्युलेटर घ्या. 9,000 गुणिले 5/8 म्हणजे आले 5,625 ए ला मिळतील आणि सेम अमाऊंट म्हणजे 2 भाग म्हणजे 5,000 गुणिले 3/8 म्हणजे 3,375 बी ला मिळेल. म्हणजे 5:3 या रेशो मध्ये बघा इथे दोघांना पैसे मिळाले. सो आपण त्यांना पैसे देऊन टाकले 9,000. ते दिल्यानंतर आपल्याकडे कॅश शिल्लक राहिली 0. टोटल लायबिलिटी अजून शिल्लक 1,95,000. 1,05,000 द्यायचे होते, पैकी 56 दिले 99,375 रुपये. ए चे शिल्लक आहे 59,625. बी चे शिल्लक आहे आणि सी चे मात्र अजून काही पैसे दिलेले नाही. तो असे पैसे ते संपले. पुढचं रिअलायझेशन काय आहे का? तर रिअलायझेशनच्या आधी आपल्याला बँकेतनं काही पैसे काढायचे बघा. त्यांनी काय सांगितलंय 10 मार्चच्या नंतर तुम्ही पैसे काढू शकता. पुढचं रिअलायझेशन 27 मार्चला म्हणजे त्याच्या आधी 27 मार्चच्या आधी आपण बँकेतनं पैसे काढून घेणार. कारण 10 मार्च ही तारीख जी आहे ती 29 फेब्रुवारीच्या नंतर येते आणि 27 फेब्रुवारीच्या आत येते, म्हणून आपण ते बँकेतनं उरलेले पैसे इथे घेणार आहोत. तो रिमेनिंग बँक बॅलन्स किती होता? बँकेत 60,000 होते. बघा इथे ऍसेट साईडला तिथं बँक बॅलन्स 60 होते. 60 पैकी आपण 30 काढले होते, 30 राहिले होते म्हणून बँकेतनं 30,000 काढून घेतले. आता 30,000 आले तर आपण पहिल्यांदा देऊन टाकायचे. कोणाचे? ए आणि बी चं सरप्लस द्यायचं बाकी होतं. बघा किती होतं? 24,000 रुपये. इथे तुम्हाला प्रायोरिटी ऑफ पेमेंट मध्ये दिसतील 24 पैकी आपण किती दिले? फक्त 9 म्हणजे राहिले 15,000. तो 15,000 देऊन टाका. लेस पेड टू ए अँड बी 5:3 15,000 कॅश गेली. टोटल लायबिलिटी कमी होणार 15 ने आणि ए ला किती मिळणार? इथे कॅल्क्युलेशन करू शकतो. 15,000 गुणिले 3/5 तर किती आले? 5 आणि 3 8 सॉरी 15,000 गुणिले 5 भागिले 5 आणि 3 8 9,375 हे मिळाले ए ला आणि 15,000 गुणिले 3/8 हे मिळाले बी ला. बघा 56 आणि ए ला मिळाले 93.75 म्हणजे 9,375 आणि बी ला मिळाले 5,625. तो त्यांना सरप्लस पेड झाला म्हणजे इथे 9 आणि इथे 15 9 24,000 पेड झाल्यानंतर त्यांचा बॅलन्स पुढच्या वेळीमध्ये किती राहतो? बघा बॅलन्स कॅश अजून शिल्लक आहे आपल्याकडे 30 होते, 15 वाटले राहिले 15. टोटल लायबिलिटी 195 होती, 15 गेली 180. एचं कॅपिटल शिल्लक राहिले 90,000, बी चं 54 आणि सी चं 36,000 रुपये शिल्लक आहे. आता आपल्या प्रायोरिटी ऑफ पेमेंट नुसार सरप्लस कॅपिटल पेड झाल्यावर पुढचे सगळे पैसे उरलेले कोणाला द्यायचे? सगळ्या पार्टनरला प्रॉफिट शेअरिंग रेशो मध्ये 5:3:1 सॉरी त्यांचं प्रॉफिट शेअरिंग रेशो काय बघून घ्या एकदा. 5:3:2. ओके इथे 5:3:2 5:3:2 या प्रॉफिट शेअरिंग रेशो मध्ये आपण त्यांना पैसे देणार आहोत. तो इथे आपण जाऊया. बॅलन्स शिल्लक राहिलाय तो देऊन टाका. पे टू ए बी सी 5:3:2 कॅश गेली 15. टोटल लायबिलिटी 15. 5:3:2 येतात 7,500 4,500 आणि 3,500. कॅल्क्युलेटर अलाउड असल्यामुळे तुम्ही पटकन कॅल्क्युलेटर यूज करून कॅल्क्युलेशन करून घ्या. तो 15,000 मी एकच कॅल्क्युलेशन करून दाखवतो, बाकी तुम्ही करू शकता. 15,000 गुणिले 5 भागिले 5 आणि 3 8 आणि 2 10. तो ए ला मिळतील 7,500, बी ला मिळतील 4,500 आणि सी ला मिळतील 3,000. कॅश संपली. टोटल लायबिलिटी शिल्लक 1,65. पुढचं रिअलायझेशन टोटल ए चा बॅलन्स शिल्लक 82,500 49,500 बी चा
आणि सी चा 33,000 रुपये. पुढचं रिअलायझेशन आहे 27 मार्चला. किती आहे? 33,000चं, जे तुम्हाला प्रॉब्लेम मध्ये दिसेल बघा. 27 मार्चला 33,000चं रिअलायझेशन. तो 27 मार्च तारीख टाका. थर्ड अँड फायनल रिअलायझेशन, याच्यानंतर कुठले रिअलायझेशन नाही. ते किती आहे? 33,000 रुपये. त्यानंतर एक ऍडजस्टमेंट आहे बघा, ती काय सांगितलेली आहे की ऍट द एंड इन मार्च 2020 अनरिअलाइज स्टॉक ऑफ ₹15,000 were taken at by Mr. A at 80% of the book value. म्हणजे मार्चच्या शेवटी, म्हणजे 27 मार्चला आपण गृहीत धरूया, किंवा 27-28 वॉटेवर जी काही तारीख असेल, त्या दिवशी आपण स्टॉक जो आहे तो मिस्टर ए ने 80% व्हॅल्यूला घेतला. स्टॉकची व्हॅल्यू किती होती? 15,000 रुपये. 15,000च्या 80% किती? आता तुम्हाला कॅल्क्युलेशन करायचं असेल तर इथे करू शकता. 15,000 गुणिले 80 भागिले 100 म्हणजे आले 12,000. करेक्ट. तो इथे तुमचा स्टॉक 12,000ची तुम्हाला पैसे मिळतील. तुम्हाला म्हणजे पार्टनरशिप फर्मला पैसे मिळणार आहे. पार्टनरने स्टॉक घेतला, आपल्याला त्याच्याशी कर्तव्य नाही. आपल्याला म्हणजे पार्टनरशिप फर्मला कॅश मिळते. सो कॅश आली, कॅश वाढणार. स्टॉक टेकन बाय मिस्टर 80% ऑफ बुक व्हॅल्यू 12,000. सो 33 अधिक 12 किती झाले? 45,000 रुपये तुमच्याकडे कॅश अवेलेबल आहे आता. आता पुढचं पेमेंट कोणाचं आहे? सगळे पार्टनरच्या सगळ्या लायबिलिटी आपल्याला देऊन झाल्यात बघा. थर्ड पार्टी लायबिलिटी झाल्या, रिअलायझेशन एक्सपेन्स झाला, पार्टनरचं लोन झालं, ॲब्सोल्यूट सरप्लस झाला. त्यानंतर पैसे पुढे कोणाला द्यायचे? ऑल पार्टनर्स इन प्रॉफिट शेअरिंग रेशो. सो पुढच्या ओळीमध्ये लिहायचं लेस पेड टू ए बी सी 5 3 2 45 गेले. टोटल कॅश कमी झाली 45 ने, टोटल लायबिलिटी कमी झाली 45 ने. आणि 45,000चं कॅल्क्युलेशन आपण कसं करणार? तर 45,000 गुणिले 5 भागिले 10. ए ला मिळतील 22,500, बी ला मिळतील 45,000 पैकी 3 भाग म्हणजे गुणिले 3 भागिले 10 म्हणजे 13,500, आणि सी ला मिळतील 45,000चे 2 भाग म्हणजे गुणिले 2 भागिले 10 म्हणजे 9,000. बरोबर. 22,500, 13,500 आणि 9,000 तुम्हाला इथे लायबिलिटी कॉलम त्याच्या लायबिलिटी कमी होताना दिसतील. एच्या 22,500, बी 13,500 आणि सी ला 9,500 असे पैसे मिळाल्यानंतर अजूनही आपल्याकडे ए ला शिल्लक दिसतंय देणं 60,000, बी ला देणं शिल्लक दिसतंय 36 आणि सी ला देणं शिल्लक दिसतंय 24. म्हणजे आपल्याला एवढे पैसे आपण देऊ शकलेलो नाही. जो लॉस या तिघांनी बिअर केलाय 60, 36 आणि 24, आणि त्याची टोटल बरोबर तुमच्या रिअलायझेशन लॉसच्या टोटल लायबिलिटी कॉलमशी काय होते? मॅच होते. ती किती आहे? 1,20,000. तर अशा पद्धतीने आपण रिअलायझेशन लॉस शोधू शकतो आणि स्टेटमेंट शोइंग प्लेसमेंट डिस्ट्रीब्युशन ऑफ कॅश शोधू शकतो. 10 एक्झाम्पल घेतल्यानंतर आपण हा टॉपिक संपवणार आहोत. यानंतर आपण 1-2 प्रॅक्टिस साठी एक्झाम्पल घेणार आहोत. आपण इथे थांबूया. थँक्यू व्हेरी मच. पुढील एक्झाम्पल मध्ये अजून वेगळ्या प्रकारच्या लायबिलिटी संदर्भात आपण विचार करूया. धन्यवाद.